नमस्कार. मधुरम चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर्वांना हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या मधुरम शुभेच्छा. सुरुवात छान तर सगळं छान, म्हणून सुरुवातच करताना मी थोडी आज चवीविषयी बोलणार आहे. चवीचा जिव्हाळा जपणारा श्रीखंड गुढीपाडव्याचा एक राजस पदार्थ घराघरात बनणारा आज त्याविषयी थोडंसं 2 मिनटं बोलते. चवीने खाणार त्याला देव देणार असं म्हणतात. चवीचाही असा एक पोत असतो, जसा मायेचा, स्पर्शचा, हळुवारपणाचा, तसाच प्रत्येक पदार्थसुद्धा आपापला एक वेगळा पोत घेऊन येतो. रंगानं मनाला, डोळ्यांना तृप्त करतो. आणि त्यातील ते श्रीखंड दुधापासून बनते. ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. महाभारतातील भीम जेव्हा बल्लव या नावाने स्वयंपाक करत होता तेव्हा हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम त्याने तयार केला अशी आख्यायिका आहे. या पदार्थाच्या सेवनामुळे श्रीकृष्णांना झोप लागली. श्रींच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला, म्हणून हा पदार्थ श्रीखंड नावाने ओळखला जाऊ लागला. उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना थकवा येऊ नये, शरीरशक्ती टिकून राहावी यासाठी हे अतिशय उत्तम काम करते. आता ते कसे करायचे हे मी तुम्हाला सांगण्याची वेगळी गरज नाहीच. श्रीखंडाच्या अन्नशुद्धीसाठी त्यात थोडं तूपही टाकलं तरी चालतं असं म्हणतात, त्यामुळे ते बाधत नाही. श्रीखंड इम्युनिटी वाढवतं. श्रीखंड वजनही कमी करतं. वजन कमी करतं, कारण दह्यामध्ये अधिक प्रमाणात कॅल्शियम असतं आणि या घटकामुळे शरीर फुलत नाही आणि वजनावर नियंत्रण राहतं. ड्रायफ्रूट्समुळे प्रोटीन मिळतं, जे वजन कमी करण्यास उपयुक्त असतं आणि खाल्ल्यानं आपल्याला वाऱ्यावाऱ्या भूक लागत नाही. त्यामुळं आहार कमी घेतला जातो आणि वजन कमी राहतं. मानसिक ताण कमी करतो. अशा अनेक उपयोग श्रीखंडाचे आपल्याला सांगता येतील. तर या गुढीपाडव्याच्या निमित्तानं घराघरात बनणारा हा चवीचा जिव्हाळा जपणारा पदार्थ म्हणजे श्रीखंड. या गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना श्रीखंडमय शुभेच्छा पुन्हा एकदा. फाल्गुनातला शिमगा धुलवड सरली की वेध लागतात ते या गुढीपाडव्याचे. चैत्र शुद्ध प्रतिपदा, सालिवाहन कालगणनेचा आरंभ दिवस. 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस. मराठी मनाचा, समाजाचा महत्त्वाचा आरंभ दिवस म्हणजे गुढीपाडवा. तर गुढीपाडवा, गुढी कशी उभारली जाते, त्याच्या आख्यायिका काय आहेत, प्रत्येक राज्यामध्ये गुढीपाडव्याचं महत्त्व काय आहे हे आपण जाणतोच. पंचांगांचं वाचन, त्यामुळे वर्षफल जर त्यातलं पंचांगातलं वाचलं तर आपल्याला वर्षाचा अंदाज येतो असं म्हणतात. त्यामुळं हा सुद्धा एक गुढीपाडव्या दिवशी सोपस्कार केला जातो, प्रथा पाळली जाते. माझा थोडासा वेगळा विचार आपण गुढीपाडव्याचा आता घेतला की जी गुढी आपण उभारतो त्यासाठी वापरण्यात येणारं प्रत्येक साहित्य काहीतरी शिकून जातं का, असा वेगळा विचार मला डोक्यात माझ्या आला आणि तो मांडावासा वाढला गुढीपाडवा या निमित्तानं. गुढी उभारण्यात येणारी ती बांबूची जी काठी उंच, ती विजयाचं अस्तित्व अधोरेखित करते. उंच गुढी आपली ध्येय, महत्त्वाकांक्षा आकाशाकडे झेप घेणारी उत्तुंग असावीत असं सुचवत तर नसेल. मानवाच्या मूलभूत गरजांचं प्रतिनिधित्व करणारी साखरेची गाठी, अन्न, रेशमी वस्त्र शुभेच्छा देत नसेल असं वाटले. आणि याच्या शुभेच्छा देत देत साजरं होतं ते हे गुढीपाडव्याचं नवीन वर्ष. सोशल मीडियाच्या या काळामध्ये माणूस एकमेकांपासून थोडासा लांब गेला तरी तो व्हर्च्युअली जोडला जातो. प्रत्यक्ष जाऊन शुभेच्छा देणं विरळच. ईमेल, मेसेजेस याद्वारे हे सल्ले देत एकमेकांचे संबंध ठेवले जातात. एकत्र येण्याचा तो औचित्य साधण्याचा एक प्रकार. मग शोभायात्रा, पेटा बांधणं, महारांगोळ्या काढून साजरे होऊ लागले आणि नकळत अर्थकारणाची चालना मिळाली. अनेक मान्यवर संस्था, व्यक्ती यात सामील झाल्या आणि त्यामुळे विचारांची देवाणघेवाण झाली. समाज प्रबोधन करण्याचा
उत्तम मार्ग, पर्यावरणपूरक संदेश देऊन जनजागृती करता येण्याचा उत्तम मार्ग म्हणजे हा गुढीपाडव्याचा दिवस शोभायात्रेद्वारे सुफळ संपूर्ण होतो. तर या मुहूर्तावर नवीन घर घेणं, सोनं, वाहन अशा भौतिक वस्तूंची मोठी खरेदी केली जाते. आणि उभारलेली ही जी गुढी आहे, जी आपण उंच गुढी उभारतो, ती उंच गुढी डोळ्यात साठवताना सहजच आपलं लक्ष जातं ते निरभ्र आकाशाकडे. शिशिराची मरगळ सोसत पांजणीचे क्षण पसरलेली हिरवाई आंब्याच्या मोहराने लक्ष वेधते. त्यात आलेल्या छोट्या कैऱ्या मनमोहून टाकतात आणि मध्येच कुठेतरी कोकिळेचा सुंदर स्वर कानावर पडतो आणि वसंतातील चैतन्याची चाहूल लागते. मन एक उभारी घेतं. केवळ उद्या गुढीपाडवा आहे म्हणून गाठी उभारली पाहिजे, गुढी उभारली पाहिजे, गाठी खाल्ली पाहिजे, श्रीखंड खाल्लं पाहिजे, नवीन कपडे घातले पाहिजेत, शुभेच्छांचे मेसेज रोज व्हॉट्सअपवर पाठवलेच पाहिजेत, असा थोडासा विचार, कृत्रिम विचार करणाऱ्यांना सुद्धा थोडंसं चैतन्य या दिवशी नक्कीच येत असेल. कशाला उगाच असं म्हणणारे सुद्धा कशाला उगाचच्या ऐवजी करायलाच हवं असा विचार करतील. म्हणजेच ही गुढी सकारात्मकता देऊन जाते, वसंतातील चैतन्याची चाहूल लागते आणि मनाला एक उभारी मिळते. आपलंही मन उंच गुढीच्या टोकाकडे पाहताना विजयाचा संकल्प करते. सकारात्मकतेचा विश्वास मजबूत करत त्या गुढीस नमस्कार करताना तो अजून दृढ होतो. जिथे पाहावे तिथे दिसावे, प्रतिबिंब चैतन्याचे कुलावे. चैतन्य गुढीपाडवा घेऊन येतो, चैत्राची चाहूल सोनेरी पहाट, नवीन स्वप्नांचा ध्यास, नवा विश्वास, नव्याची हीच तर नवी सुरुवात. असंच काहीचं या गुढीपाडव्याच्या दिवशी घराघरात, मनामनात, जनाजनात, समाजात पाहायला मिळतं आणि उत्साहाचं वातावरण पृथ्वीवर नांदतं. परमेश्वराचा वास या पृथ्वीवर आहे असं भासतं. जसं झाडावर पिकलेलं फळ अलगद खाली पडलं तर ते दुखावतं, त्याचं मन दुखावतं. पण ते जर कच्चं असेल तर ते आपल्याला पूर्ण अनुभूती देणार नाही. तसंच प्रत्येक गोष्टीत किंवा प्रत्येक सणामध्ये आपलं चैतन्य असेल तरच तो सण समारंभ आपल्याला चैतन्य देईल. त्यासाठी परमावली व्हायला लागतं. परमेश्वरापर्यंत तुम्हाला पोचायला हवं असेल, उत्तम भक्त व्हायला हवं असेल तर तुम्हाला परमावली होणं गरजेचं आहे. आणि हा असाच नकळत सकारात्मक संदेश हा गुढीपाडवा घेऊन येतो. धन्यवाद.